अजितदादा यांचं अपघाती निधन झाल्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प किंवा बजेट मांडण्याची जबाबदारी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आता ह्याच्यामुळे झालं काय की जे देवेंद्र फडणवीस आहे असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले की ज्यांनी बजेट मांडलं होतं. लक्षात ठेवा, आतापर्यंत महाराष्ट्राचे असे कोणतेच मुख्यमंत्री झाले नाही की ज्यांनी बजेट मांडलं होतं. देवेंद्र फडणवीस हे पहिले आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्यांना लक्षात ठेवायचं आहे. आता असेच काही फॅक्ट्स आहेत हे आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, हे आपण थोड्या नंतर बघू. पण आधी आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे तो आधी पूर्ण बघून घेऊ, जे की आपलं मुख्य काम आहे. आता नेहमीसारखंच हा जो बजेट आहे हा आधी ब्रॉडली किंवा वरवर बघून घेऊ, त्याच्यानंतर तो डीपली बघू, जेणेकरून तुमच्या लक्षात पण राहील आणि इंटरेस्ट पण येईल. आता बघा, हा जो बजेट आहे आधी आपण वरवर बघतोय. हा जो बजेट आहे हा 2047च्या थीमवर आधारित आहे. आता 2047 का बरं? कारण की विकसित भारत 2047 ही एक थीम आहे, आणि जर भारत विकसित झाला असेल तर महाराष्ट्र पण विकसित होईल. तर त्याच्यामुळे ही थीम आहे ह्या वर्षासाठीचा. लक्षात ठेवा, फक्त ह्या वर्षासाठीचा हा बजेट नाही आहे, पूर्ण 2047 म्हणजे पुढचे 20-22 वर्षासाठीचा हा बजेट आहे. तर त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायचा आपल्याला. तर हा जो बजेट आहे म्हणजे थोडासा युनिक आहे. तर हा 2047 पर्यंत आपल्या महाराष्ट्राला विकसित करायचा आहे. जर महाराष्ट्राला विकसित करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? प्रगत करायचं आहे महाराष्ट्राला. तर पहिली थीम आपली प्रगत आहे, प्रगत महाराष्ट्राचं. ठीक आहे. जर फक्त प्रगत किंवा प्रोग्रेसिव्ह होऊन चालणार नाही महाराष्ट्राला, काय करावं लागेल? ते प्रोग्रेस आहे तो पूर्ण निरंकाळ चालला पाहिजे. त्याला म्हणतो आपण सस्टेनेबल किंवा शाश्वत. तर हा शाश्वत किंवा सस्टेनेबल हा महाराष्ट्र असायला पाहिजे. त्याच्यानंतर जो म्हणजे आता फक्त असंच होणार नाही ना की फक्त काहीच लोक प्रगत होतील किंवा तेच म्हणजे पुढे निरंकाळ प्रगत होत चालतील, असं पण होऊ शकतं. तर तसं व्हायला नको, म्हणून सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपण पूर्ण पुढे चालायला पाहिजे. तर त्याला म्हणतात इन्क्लुझिव्हिटी किंवा सर्व समावेशकता. तर इन्क्लुझिव्ह पण महाराष्ट्र पाहिजे, बरोबर. तर त्याच्यानंतर हे जे तीन गोष्टी आहेत, ह्या तीन गोष्टी इम्प्लिमेंट कोण करणार? फक्त लोक नाही करणार ना, त्यासाठी शासन लागेल. ठीक आहे. तर शासन, ह्या तीनही गोष्टी करायसाठी शासन लागणार आहे. तर हे जे चार गोष्टी आहेत, ह्या चार गोष्टींना त्यांनी म्हटलंय ह्या बजेटचे पिल्लर. लक्षात आलं? ह्या चार गोष्टी कोणती? प्रगत महाराष्ट्र, शाश्वत महाराष्ट्र, इन्क्लुझिव्ह महाराष्ट्र आणि शासन, महाराष्ट्राचे शासन. तर हे चारच्या चारही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हेच आपले चार पिल्लर आहेत. लक्षात घ्या. बघा, एकूण स्तंभ किंवा पिलर्स कोणते कोणते आहेत? प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन. तर हे चार पिलरवर पूर्ण बजेट आहे हा अवलंबून आहे. हे जे पिलर्स आहेत, ह्या पिलरच्या आतमध्ये पण चार चार क्षेत्र आहेत. म्हणजे टोटल किती? हे चार पिलर गुणिले चार क्षेत्र म्हणजे टोटल 16 उपक्षेत्र झाले. ठीक आहे. हे 16 उपक्षेत्र आहेत. आता हे कोणते कोणते आहेत हे आपण एक एक करून बघू. बघा, आपण पहिले म्हटलं होतं की महाराष्ट्राला प्रगत बनवायचं आहे. प्रगत महाराष्ट्र करायसाठी काय काय लागेल? इकॉनॉमी प्रगत करावं लागेल. इकॉनॉमीमध्ये कोणते कोणते क्षेत्र येतात? एक तर कृषी, कृषी किंवा ऍग्रिकल्चर. त्याच्यानंतर येतं इंडस्ट्री किंवा काय म्हणतात त्याला? उद्योग. त्याच्यानंतर सेवा, सेवा किंवा त्याला म्हणतात आपण सर्व्हिसेस. तर सेवा, हे जे तीन आहेत, तीन सोबत त्यांनी आणखी एक जोडलाय, काय म्हणतात? पर्यटन. लक्षात ठेवा, हे जे पहिलं आहे प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रासाठी ऍग्रिकल्चर पुढे न्यावं लागेल, इंडस्ट्री पुढे न्यावं लागेल, सेवा पुढे न्यावं लागेल आणि जे पर्यटन आहे ते पुढे न्यावं लागेल. तर ह्या तीन गोष्टी आणि हे लक्षात राहीलच आपल्या. ठीक आहे. म्हणजे हे असं विचारू शकतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय बघितली होती? शाश्वतता किंवा सस्टेनेबल. आता सस्टेनेबल साठी काय काय पाहिजे? पहिली गोष्ट त्यांनी घेतली आहे शहर, दुसरी गोष्ट घेतली आहे त्यांनी वाहतूक, तिसरी गोष्ट ऊर्जा. म्हणजे सस्टेनेबल साठी ऊर्जा तर गरजेचीच आहे, ऊर्जा ही सस्टेनेबल असली पाहिजे. त्यासाठी आपण सोलार आहे, त्यानंतर ऊर्जा म्हणजे आपलं जे विंड एनर्जी वगैरे आहे, तर त्या सगळ्या एनर्जीवर त्यांनी भर दिलेला आहे. ठीक आहे. तर हे ऊर्जा. त्याच्यानंतर चौथी गोष्ट काय की म्हणजे तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या, प्रत्येकासाठी चार गोष्ट आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याचं मॅनेजमेंट. ठीक आहे. तशा ह्या चार गोष्टी कोणतं? शहर, वाहतूक, ऊर्जा आणि पाण्याचे मॅनेजमेंट. कशासाठी? हे हे आहे सस्टेनेबिलिटीसाठी. त्याच्यानंतर सर्वसमावेशकता. तर त्याच्यामध्ये काय कोण कोण येणार? एससी येणार, एसटी येणार, वुमेन येणार. तर ह्या ज्या महिला तर त्याला काय म्हणतात? सामाजिक कल्याण. सामाजिक कल्याण असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघायला गेली तर शिक्षण. शिक्षणाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि पूर्ण इन्क्लुझिव्ह होऊ शकत नाही. म्हणजे शिक्षण सगळ्या महिलांना, एससी, एसटी, ओबीसी किंवा जे ट्रान्सजेंडर आहे सगळ्यांना शिक्षण. त्यानंतर हेल्थचं पण तिसरी गोष्ट हेल्थची. आणि चौथी गोष्ट म्हणजे मला वाटत नाही त्यांनी का बरं घेतली, पण ठीक आहे, सॉफ्ट पॉवर म्हणून घेतली आहे. तर ते आपण पुढे बघू सॉफ्ट पॉवर वगैरे काय. तर ह्या चार गोष्टी सर्वसमावेशिततामध्ये आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट काय सांगितली होती तुम्हाला? सामाजिक कल्याण. त्याच्यानंतर किंवा सामाजिक न्याय म्हणू शकतो. त्याच्यानंतर शिक्षण, त्याच्यानंतर हेल्थ आहे, त्याच्यानंतर सॉफ्ट पॉवर. ठीक आहे. त्यानंतर सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स आहे. आता सुशासन, आता हे जे तीन आहेत हे तीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. चौथी एवढं काही इम्पॉर्टंट नाही, त्यांनी फक्त चार गोष्टी काढल्या ज्या सुशासन आहे त्यासाठी. ऍडमिनिस्ट्रेशन तर लागणारच आहे. ठीक आहे. तर ह्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी पण आणली आहे. ही पहिली ऍडमिनिस्ट्रेशन गोष्ट आहे. दुसरी टेक्नॉलॉजी गोष्ट आहे. तिसरी आहे म्हणजे जर ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा जे गुड गव्हर्नन्स आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या सुरक्षेशिवाय ते चालू शकणार आहे. तर सुरक्षा पण एक आहे. आणि चौथी गोष्ट आहे जे आपलं फायनान्स आहे, तर फायनान्स. तशा ह्या चार गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर तुम्हाला ब्रॉडली कळला. तर आधी म्हणजे हा आता आपण पुन्हा डीप मध्ये बघू. बघा,
हे तुम्हाला सांगितलं प्रगतिशील, तर त्याच्यामध्ये कृषी आहे, उद्योग, सेवा, पर्यटन आहे, शासनामध्ये शहर आहे, त्याच्यानंतर वाहतूक आणि मालपुरवठा आहे, ऊर्जा आहे आणि पाणी व्यवस्थापन आहे, त्यानंतर सर्वसमावेशकता आहे, त्याच्यामध्ये सामाजिक नाही तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये SC ST OBC वुमेन वगैरे सगळे येतात. त्याच्यानंतर शिक्षण आणि कौशल्य विकास एज्युकेशन, आता ह्याच्यामध्ये नवीन नवीन AI वगैरे आले, तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य आहे आणि सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवर मध्ये पण जे 12 आपले किल्ले वगैरे जे युनेस्को मध्ये गेले होते, तर ते वगैरे इथे आहेत. ठीक आहे. ते हे आपल्याला पुढे बघायचंय. त्यानंतर सुशासन आणि गतिमानता, ह्याच्यामध्ये प्रशासन आहे, तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे, सुरक्षा आणि वित्त, हे आपण सगळं आधी बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून डीप मध्ये बघू. तर त्याच्या अगोदर हे काही थोडेसे फॅक्ट्स आहेत ते आधी लक्षात घेऊन घेऊ. बघा, हे तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर अजित पवार होते. तर अजित पवार ह्यांनी आतापर्यंत 11 वेळा बजेट मांडला होता आणि ते आता 12व्यांदा मांडणार होते आणि त्याच्यानंतर ते 13व्यांदा मांडलं असतं त्यांनी. तर ते 13व्यांदा जर त्यांनी मांडलं असतं तर त्यांनी शेषराव वानखेडे यांचा विक्रम मोडला असता. तर शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक 13 वेळा मांडलेला आहे आणि जे अजित पवार आहे त्यांनी 11 वेळा मांडले आहे. त्याच्यानंतर आता जे अजित पवार आहे ह्यांची डेथ झाली, तर त्याच्यामुळे गतिमान नागरी सेवा पुरस्कार किंवा डायनामिक सिव्हिल सर्व्हिसेस अवॉर्ड हा आता महाराष्ट्राने काढलेला आहे पहिल्यांदा. अजून कोणाला मिळालेला नाहीये, पण हा आता अवॉर्ड काढलेला आहे, देण्याचं घोषित केलेलं आहे. तर ही एक गोष्ट आहे, ही लक्षात ठेवायची. आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं ना, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते परीक्षेमध्ये विचारू शकतात की प्रगतिशील महाराष्ट्र आहे, तर हा जो पिलर आहे, तर ह्याच्यामध्ये उपक्षेत्र कोणते आहेत हे विचारू शकतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे दोन गोष्टी झाल्या. त्यानंतर बजेटमध्ये त्यांचा उल्लेख काम करणारा माणूस किंवा अ मॅन हु वर्क्स म्हणून केलेला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी. त्याच्यानंतर हा जो बजेट मांडला 6 मार्च 2026 ला मांडला होता. आता 6 मार्च 2026 ला शिवजयंती होती, त्याच्यामुळे ह्या दिवशी मांडलेलं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जनरली जे महाराष्ट्राचं बजेट आहे, हा भारताचं बजेट त्याच्यानंतरच हा येत असतो, कारण की पूर्ण भारतात म्हणजे जो बजेट मांडतो भारतात त्याच्याकडून जो पैसा येतो त्याच्यावरून आपलं म्हणजे आपला बजेट पण मांडत असतो. त्यानंतर हा लॉंग टर्म बजेट आहे, तुम्हाला सांगितलं 2047 कडे जाणाऱ्या प्रवासाचा बजेट आहे. हा थोडासा युनिक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये त्यांनी काही महापुरुष आहेत त्यांची नाव वगैरे घेतली होती. महात्मा फुले आहे, त्यांची 200वी जयंती 2027 ला आहे, 11 एप्रिल 2027 ला आहे. तर त्याच्यामुळे 2026-27 मध्ये बरेचसे कार्यक्रम होणार आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि महात्मा फुले विषयी तुम्ही स्टॅटिंग मधून खूप जास्त चांगलं करून ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे संत गाडगे बाबा, ह्यांची 150वी जयंती आहे आणि संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र सर्किट, लक्षात ठेवा, संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र सर्किट ते चालू करणार आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गव्हर्नमेंट चालू करणार आहे. आणि संत गाडगे बाबा ग्राम समृद्धी अभियान किंवा ग्रामीण भागाची सर्वसमावेशक विकासाची राज्यस्तरीय अभियाने सगळे एकत्र करून हे अभियान राबवणार आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तिसरी गोष्ट काय की जे आपले 14 तळे आहेत, तर त्याला पण 100 वर्ष पूर्ण होत आहे, तर 14 तळ्याचा विकास पण ते करणार आहेत. आणि 2026-27 साठी सामाजिक समता व समरसता वर्ष हे घोषित केलेलं आहे. तर ही एक फॅक्ट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायची आहे. सामाजिक समता आणि समरसता वर्ष आहे, तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणी केलेलं आहे डिसाईड किंवा काय म्हणतात त्याला घोषित? महाराष्ट्र सरकारने. UN नाहीये, भारताने नाहीये किंवा दुसऱ्या कोणत्या बॉडीने नाहीये, महाराष्ट्र सरकारने घोषित केलेलं आहे सामाजिक समता व समरसता वर्ष 2026-27. खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विकसित महाराष्ट्र 2027 तुम्हाला सांगितलं होतं, ही थीम आहे. 2027 पर्यंत महाराष्ट्राला विकसित करायचं आहे. तर ह्याचं मुख्य ध्येय काय की 2027 पर्यंत आपली जी अर्थव्यवस्था आहे तर $5 ट्रिलियन बनवायची आहे. लक्षात ठेवा, $5 ट्रिलियन 2027 पर्यंत बनवायची आहे. आणि ह्यासाठी विकसित महाराष्ट्र म्हणजे सध्याच्या कंडिशनला $600-700 बिलियन जवळपास आहे. ठीक आहे. तर ह्यासाठी विकसित महाराष्ट्र 2047चे विजन डॉक्युमेंट त्यांनी जाहीर केलेले आहे. आणि ह्या विजन डॉक्युमेंटमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्यात, म्हणजे आपण सलग म्हणजे 46 पर्यंत गेलो विकसित नसलो आणि 47 डायरेक्ट विकसित होणार का? नाही. तर त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने जावं लागेल. तर त्यांनी 3 टप्पे केले आहेत. कोणते कोणते? एक अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. हे विचारू शकतात टप्पे कोणते कधीपर्यंत आहेत. आज जसं की आधी पण म्हणजे आय थिंक जो 11वा काय म्हणतात आपली फायनान्स कमिशन नाही, आपलं 11वा 5 इयर प्लॅन होता, तर त्याच्यामधलं पण असं काहीतरी आधी विचारलं गेलेलं आहे. तर तसं आता हे पण विचारू शकतात. तर 3 कोणते कोणते? अल्पकालीन आहे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. 29-30 पर्यंत ही साध्य करायची आहे. अल्पकालीन, मध्यमकालीन 2035 पर्यंत आहे. का बरं? कारण की राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि 2047 पर्यंत ती दीर्घकालीन आहे, भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी वर्ष असणार आहे, म्हणजे पूर्ण 100 वर्ष होणार आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, हे बाकी तुम्हाला झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून सगळं बघू. पहिला आहे प्रगतिशील किंवा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र. तर ह्याच्यात आपण 4 गोष्टी बघितल्या होत्या. पहिलं म्हणजे कृषी किंवा ऍग्रिकल्चर, दुसरं म्हणजे इंडस्ट्री, तिसरं म्हणजे सर्व्हिस, चौथं म्हणजे टेररिझम नाही, टुरिझम.
तर ह्या 4 गोष्टी आहेत. तर ह्याच्यापैकी पहिला आहे ऍग्रिकल्चर किंवा कृषी. आता बघा ह्यांनी फक्त कृषी दिलं नाही आहे, कृषी सोबत संलग्न किंवा जे अलाइड सेक्टर आहे, जे आपण पशुपालन किंवा मत्स्यपालन वगैरे म्हणतो ते, त्यानंतर ग्रामीण, ह्या 3 गोष्टी आहेत, त्या तीनही लक्षात ठेवायच्या आहेत. आता ह्यांनी केलं काय की जे पहिले म्हणजे प्रत्येक उपक्षेत्र आहे किंवा प्रत्येक सेक्टर्स आहेत, तर प्रत्येक सेक्टर्स मध्ये त्यांनी हे असे उद्दिष्ट दिले आहेत आणि हे उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत. तर त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर बघा हे कृषी म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो फिक्स येईल, ठीक आहे. तर ह्यांनी आपले जे कृषी जीडीपी आहे 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलर्स वरून 500 अब्ज डॉलर्स पर्यंत न्यायची आहे. 55 अब्ज डॉलर्स आता सध्या, अब्ज म्हणजे बिलियन डॉलर्स, हे 55 बिलियन डॉलर्स आता आहे आणि 500 अब्ज डॉलर्स आपल्याला 47 पर्यंत न्यायचे आहे. ही फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण एक एक करून बाकी सगळं बघू. तर पहिला आहे महाराष्ट्र कृषी एआय धोरण. आता बघा एआय सगळीकडे चालू आहे आणि एआय ते आता कृषीमध्ये आणत आहेत. आता ते इंडस्ट्रीमध्ये वगैरे पण आहेत, ते आपण पुढे बघू. हे कृषीमधलं एआय आहे. तर महाराष्ट्र कृषी एआय धोरण हे आपण मागं केलं होतं, करंटमध्ये आपल्या लेक्चरचा कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण केलं होतं. तर त्याच्यामध्ये महावित्सार हे प्लॅटफॉर्म आहे. त्या महावित्सार प्लॅटफॉर्म मध्ये देहवाली भिली ह्या आदिवासी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे जे महावित्सार आहे, तर हे कसं असणार आहे, हे एआय ची टूल असणार आहे, ज्याच्यावरून तुम्हाला सगळं माहिती मिळेल की म्हणजे शेतीमध्ये पाणी कधी टाकायचं, फर्टिलायझर कधी टाकायचं, क्रॉप कोणतं घ्यायचं, ते सगळं सगळं इथे माहित पडणार आहे. तर त्याच्यामध्ये देहवाली भिली ही आदिवासी भाषा आहे, त्याचा समावेश करण्यात आलाय. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. देहवाली भिली हे आदिवासी भाषा आहे आणि शेतकऱ्यांना डिजिटल सहकारी, शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी ह्या प्लॅटफॉर्मला म्हटलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वसुधा. आता वसुधा म्हणजे असे बरेचसे शेतकरी आहेत जे गरीब आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, तर त्यांच्यासाठी काय करणार आहे की वसुधा नावाचं एक टेलिफोन एक त्यांनी हे केलंय कॉल सेवा, की तुम्हाला काही लागलं शेतकऱ्यांना ते आम्ही सांगू, त्यासाठी हे वसुधा आहे. त्यानंतर एआय इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर. आता इनोव्हेशन तुम्हाला कळतं की नवीन नवीन काय गोष्टी करणं, आणि इन्क्युबेशन म्हणजे काय की तुम्हाला त्या नवीन गोष्टी कशा करायच्या ते शिकवणं, तर त्याला म्हणतात इन्क्युबेशन, ठीक आहे. तर त्याचे सेंटर्स आहेत. तर 4 कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये, तर तिथे म्हणजे स्थापन करण्यात येणार आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे झालं एआयचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक. आता बघा ॲग्रीस्टॅक म्हणजे काय, स्टॅक म्हणजे काय असतं की पूर्ण गोष्टी एकत्र येणं. ॲग्री म्हणजे काय, हे ॲग्रिकल्चरचं स्टॅक. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या कोणत्या, तुम्ही शेती कुठे आहे, कशी आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉप कोणतं घेताय, पाणी किती देताय, ते सगळं एकत्र करणं, ते आहे ॲग्रीस्टॅक स्कीम. आणि ह्याच्यामध्ये ते शेतकऱ्यांना त्यांची आयडी देणार आहे, फार्मर आयडी, ठीक आहे. हे फार्मर आयडी देण्यात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. आता हे फार्मर आयडी काय असतं की ते पूर्ण शेतकऱ्यांची तिथं पूर्ण माहिती असतं, त्यांचे नाव, गाव, वस्तू, प्राणी सगळं असतं. म्हणजे तुमच्याकडे जमीन किती आहे, तुम्ही कोणते कोणते क्रॉप उगवता, ते सगळे ह्या आयडी मध्ये असतं. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, ॲग्रीस्टॅक स्कीम. त्यानंतर कृषी समृद्धी योजना. आता ही 4 वर्षासाठीची स्कीम असणार आहे, ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, ठीक आहे. खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, पण ठीक आहे. त्यानंतर नॅचरल फार्मिंग मिशन किंवा नैसर्गिक शेती अभियान. आता नैसर्गिक शेती तुम्हाला माहिती आहे की म्हणजे जे आपण केमिकल्स वापरतो ती न वापरता आपण जे गाई ढोर आहेत तर त्यांचे जे शेण वगैरे असतं ते सगळं वापरून आपण नैसर्गिक शेती वगैरे करतो. तर ते ह्याचा कालावधी 2 वर्षासाठी असणार आहे. हे मिशन आहे, ठीक आहे. मिशनचा कालावधी असतो 2 वर्षासाठी. याचं उद्दिष्ट किती, 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत आणणार आहेत. किती, 5 लाख क्षेत्र 2 वर्षासाठी, लक्षात ठेवा, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजना. तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांना वगैरे अनुदान मिळत होतं, आता शेतमजुरांना पण मिळणार आहे. जे ज्यांच्याकडे शेती नाही, जे फक्त मजुरी वगैरे करतात त्यांना पण मिळणार आहे, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर सुरू होत आहे, आता इथपर्यंत ऍग्रिकल्चर झालं किंवा कृषी झालं, ह्याच्यानंतर जे अलाइड सेक्टर आहे ते म्हणजे काय, पशुधन किंवा जे मत्स्यपालन वगैरे आहे. तर पशुधन योजना त्यांनी आखली आहे. राज्याच्या कृषी उत्पादनात पशुधनाचा वाटा हा 25% आहे, ठीक आहे. हा 25% वाढवण्यासाठी त्यांनी ही योजना आखली आहे, ठीक आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय, अॅनिमल हजबंड्री आणि फिशरीज म्हणतात त्याला. तर ह्या क्षेत्रांना कृषी सक्षम हा दर्जा दिलेला आहे. काय, स्टेटस ऑफ ऍग्रिकल्चर हा दर्जा दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. ते विचारू शकतात की कशाला अॅनिमल हजबंड्री, सॉरी, कशाला त्यांनी स्टेटस ऑफ ऍग्रिकल्चर हा दर्जा दिलेला आहे, कशाला, अॅनिमल हजबंड्री आणि फिशरीजला, लक्षात ठेवा. तर ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की शेतीसाठी ज्या सगळ्या काही पायाभूत सुविधा मिळत आहेत, तर त्या सगळ्या पायाभूत सुविधा अॅनिमल हजबंड्री आणि फिशरीज ह्यांना मिळणार आहे. म्हणजे जे काही क्रेडिट वगैरे असेल, तर ह्या जे क्रेडिट वगैरे आहे हे सगळं अॅनिमल ह्या दोघांना मिळणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, अॅनिमल हजबंड्री आणि फिशरीज. बीज नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जे आपण मधमाशाचं वगैरे पालन करतो ते वगैरे नाही आहे, फक्त ह्या 2 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. युनायटेड नेशननी 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, महिला शेतकरी खूप म्हणजे शेतीमध्ये महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे, पण स्टील आपण त्यांना म्हणजे एवढं जास्त प्राधान्य देत नाही किंवा रिकॉग्नाइज नाही करत.
तुम्ही जर बघायला गेलं आता भारतामध्ये तर फक्त 15% महिलांकडे शेत जमीन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जेवढी शेत जमीन आहे तर जेवढ्या महिला आहेत त्याच्यापैकी फक्त 15% महिला आहेत ज्यांच्याकडे शेत जमीन आहे. तर लक्षात ठेवा, तर त्यांना आपण पुढे न्यायचं आहे. त्यासाठी हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष युनायटेड नेशननी घोषित केलेलं आहे. आणि त्याच निमित्ताने आता गो म्हणजे गायचं कुक्कुटपालन आणि शेळीपालन त्या महिलांसाठी पण विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. त्यानंतर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना दरवर्षी एवढे एवढे कोटी देणार आहेत, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ह्याची फेज 3 चालू आहे आणि ह्याच्या अंतर्गत 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामे आहे. आता इथपर्यंत हे झालं अलाइड सेक्टर आणि ह्याच्या खाली चालू आहे आता ग्रामीण. ठीक आहे, तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हे चौथा आहे. ठीक आहे, फेज पार्ट 4 आहे. तर हे अनकनेक्टेड जे हॅबिटेशन आहेत किंवा लोकवस्ती आहेत तर त्यांना हे बारमाही रस्त्याने जोडणार आहे. हे बारमाही रस्ते म्हणतात आणि पावसाळ्यात ते खराबच होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, तर हे मशिनीद्वारे शेत पाणंद. आता शेत पाणंद म्हणजे काय, जे इंग्लिश वाले त्यांना सांगतो की रोड्स फ्रॉम रुरल एरिया टू फार्म, त्याला शेत पाणंद रस्ते म्हणतात. ठीक आहे, तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना आहे, तर ते मजबूत हे मशिनीद्वारे हे शेत पाणंद रस्ते हे मजबूत करणार आहे. ठीक आहे, आता हे झालं आपलं शेती. त्याच्यानंतर आपण येऊ उद्योग. ठीक आहे, आता उद्योग मध्ये पण म्हणजे हे पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये पण त्यांनी उद्देश दिलाय. हा उद्देश पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे काय, की म्हणजे जो शेतीचा उद्देश होता काय 55 पासून तर 500 पर्यंत करायचं होतं. ठीक आहे, हे काय करायचं आहे 123 पासून तर 1500 करायचं आहे. लक्षात ठेवा, सध्याला 123 अब्ज डॉलर्स आपलं ग्रॉस इन्कम आहे, जे 500 आणि 55 होतं जीडीपी होतं. ठीक आहे, आणि हे आहे ग्रॉस इन्कम. हे किती 123 वरून 1500 करायचं आहे. लक्षात ठेवा, तर 2047 पर्यंत. त्याच्यानंतर आता ह्याचा उद्योग आता हे जी पॉलिसी आहे ही पॉलिसी आपण ऑलरेडी जे आपण करंट अफेअर्सचं लेक्चर घेतलं त्याच्यात केली होती. काय उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण, आधी फक्त महाराष्ट्रात होतं उद्योग धोरण जे 2019 ला आलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता असं पहिल्यांदा झालंय की उद्योग सोबत सर्व्हिसेस जोडलेल्या आहे. तर त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आणि असं नवीन डिपार्टमेंट पण काढलंय त्यांनी की उद्योग आणि सर्व्हिसेस डिपार्टमेंट असं पूर्ण नाव दिलेलं आहे त्यांनी. तर हे म्हणजे नवीन गोष्ट होती, त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. मागच्या वर्षी आपण करंट अफेअर्स मध्ये कव्हर केलं होतं आपल्या कोर्समध्ये. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि ते आता बजेटमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे 2027 पर्यंत उद्योग क्षेत्राचा किंवा इंडस्ट्रियल सेक्टरचा जीडीपी मधील वाटा 50% पर्यंत 30% पर्यंत न्यायचा आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र प्लॅटफॉर्म त्यांनी विकसित केलेला आहे. आणि म्हणजे अजून पूर्ण केलेलं नाही, विकसित केला जात आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एमएसएमई केंद्र स्थापन करून 50 लाख रोजगार निर्माण करणार आहेत. ठीक आहे, तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नवीन डिपार्टमेंट पण काढलाय, त्यासाठी वगैरे पण आपण हे करंट मध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर निर्यात प्रोत्साहन किंवा एक्सपोर्ट प्रमोशन. आता एक्सपोर्ट प्रमोशन, आता जी नवीन वाली स्कीम तुम्ही ऐकली असेल काय, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, म्हणजे काय प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असं ते प्रोडक्ट देणार आहे. म्हणजे आता समजा नागपूर आहे, नागपूरसाठी संत्री आहे, ते खूप फेमस आहे. ठीक आहे, तर त्यांनी अशा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रॉडक्ट दिलाय की जे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. ठीक आहे, पूर्ण जगभरात. तर हे असं असणार आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. महाराष्ट्राने खूप भारी कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स मध्ये महाराष्ट्र पहिला आलेला आहे. तर ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर बांबू विकास प्रकल्प. आता बघा आपण जे हे आहे काय म्हणतात इंडस्ट्री आहे, ह्याच्यामध्ये काय काय बघितलंय, हे पॉलिसी बघितलंय. जे इंडस्ट्रीची पॉलिसी आहे ती असणार आहे एक्सपोर्ट करायचं आहे इंडस्ट्रीचे जे प्रोडक्ट आहेत ते. ह्याच्यामध्ये बांबू पण आहे, स्टील पण आहे आणि रत्ने आणि आभूषणे आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये आता बांबू बघू. तर बांबू धोरण 2025 हे पण आलं होतं, हे पण आपण करंट मध्ये बघितलं होतं. तर हे 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. आणि 50 लाख रोजगार निर्मिती 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. इथे पण किती 50 लाख रोजगार इथे होती. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टील हब. आता हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. गडचिरोली स्टील हब मधून खूप जास्त म्हणजे ते प्रमोशन करत आहेत. आपले गडकरी पण तिथे गेले होते, त्याच्यानंतर आपले जे फडणवीस आहे ते पण तिथे जाऊन त्यांनी बऱ्याच काही काही उद्घाटन वगैरे केले होते. त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्टील हब म्हणून गडचिरोली उदयास येत आहे. तिथे 2.62 लाखांची गुंतवणूक करत आहे आणि 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. ठीक आहे, काय ग बरं येतो, अरे येतो मग लेक्चर घेतोय, लेक्चर झालं. ठीक आहे, हा. तर कुठे होतो, रत्नेवरच होतो ना. रत्ने, हा हे झालं आपलं स्टील अप. त्यानंतर रत्ने आणि आभूषणे धोरण. तर जेम्स आणि ज्वेलरी, तर 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार निर्मिती इथे करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्व्हिस किंवा सेवा क्षेत्र. आता बघा उद्दिष्ट ह्याचे 2047 पर्यंत हे तुम्हाला सांगितलं होतं, उद्दिष्ट हे लक्षात ठेवायचे. 2047 पर्यंत काय 312 अब्ज डॉलर वरून 3,000 अब्ज डॉलर्स वर न्यायचे आहे. आता कृषीचं काय होतं 55 वरून किती 500. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपण इंडस्ट्री बघितले त्याच्यामध्ये 123 वरून किती
1500 आणि ह्याच्यामध्ये किती 312 वरून 3000. ठीक आहे, लक्षात ठेवा 55 123 312 500 1500 3000 लक्षात ठेवा ह्या तीन सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मुंबई आणि पुण्याला $50 अब्ज मीडियाटेक आणि एव्हीजीसी. हा, ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. मागे वेव्ह समिट झाली होती महाराष्ट्रामध्ये, WAVES वेव्ह समिट, ते कुठे मुंबईमध्ये झाली होती. तर त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण करंटमध्ये चांगल्या रीतीने कव्हर केलेलं आहे. मोदीजी वर गेले होते, जवळपास बऱ्याच देशातले लोक आले होते. तर एव्हीजीसी धोरण काय की जिथे मध्ये जे अॅनिमेशन वगैरे आहे किंवा व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे सगळं सगळं किंवा कॉमिक्स वगैरे हे सगळं काही आहे, जे नवीन नवीन जे जनरेशन वगैरे कम्प्युटर जनरेशन जिथं प्रोग्रामिंग वगैरे करतं, हे सगळं इथे गेमिंग वगैरे हे सगळं इथे असणार आहे. आणि ह्याचं धोरण 2025 आहे. हे महाराष्ट्राने पण बनवलंय, भारताने पण जे बजेट कव्हर केलं होतं त्याच्यामध्ये पण होतं. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर हमखास युपीएससी एमपीएससी कंबाईन कुठे पण प्रश्न येणार आहे याच्यावर, लक्षात ठेवा. वेव्स पण आपण ऑलरेडी कव्हर केलं होतं बघा, इथं पण दिलेलं आहे वेव्स कॉन्फरन्स मुंबईमध्ये घोषणा केली होती याची. तर एव्हीजीसी धोरण आहे. तर ह्याच्यामध्ये मीडियाटेक एव्हीजीसी हब बनवायचे कुठं मुंबई आणि पुण्यामध्ये. तर 30 लाख इथे जॉब उत्पन्न होणार आहे. आणि ह्याचे धोरण बघा, हे धोरण काय आहे की एव्हीजीसी, तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, अॅनिमेशन व्हिडिओ किंवा गेमिंग वगैरे किंवा कॉमिक्स वगैरे हे सगळं शिक्षण मी शिकवणार आहे. ह्याचं प्रॉपर एक इन्स्टिट्यूट तयार करणार आहे कुठं मुंबईमध्ये. ठीक आहे, केंद्र सरकार करणार आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. तर हे वेव्ह समिटमध्ये याची घोषणा केली होती, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर GCC, ह्याची एक पॉलिसी आहे. ह्या धोरणा जे ग्लोबल कॅपॅसिटी म्हणजे ऑब्व्हियसली काय करणार आहे की ते कुशल करणार आहे म्हणजे विद्यार्थी वगैरे, तर त्यांना ठीक आहे ते 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी देणार आहे. ठीक आहे, 400 नवीन GCC बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर पर्यटन किंवा टुरिझम, तर ह्याचे पण उद्दिष्ट आहे. आता ह्याच्या उद्दिष्ट ऑब्व्हियसली कशा म्हणजे लोकसंख्येवर असणार आहे, संख्येवर असणार आहे. ठीक आहे, तर ह्याची 16 कोटीवरून 38 कोटीपर्यंत न्यायची आहे. ते 40 पण म्हणू शकले असते, 38 का म्हटले मलाच कळलं नाही. 50 म्हणजे ब्रॉडली कोणताही आकडा घ्या ना, 38 असा आकडा घेता की जे लक्षात नाही येणार. ते आधीचे कसे होते की ती 55 वरून 500 लक्षात राहील, त्यानंतर 123 वरून 1500, त्याच्यानंतर किती 312 वरून 3000. तर हे असं काय नाही घेतलं, मला जाऊ द्या. ठीक आहे, तर हे 38 कोटी आहे 16 वरून. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात मुनावळे ते वासोटा किल्ला हा रोपवे बनवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, राज्यातील तिसरी चित्रनगरी. आतापर्यंत 2 आहे, एक आहे मुंबईमध्ये, दुसरी आहे कोल्हापूरमध्ये, आणि तिसरी आता नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक तालुका आहे नवरगाव इथं. आता आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री ते नागपूरचे आहेत, जे फडणवीस आहेत ते नागपूरचे आहेत. तर त्यामुळे नागपूरला ह्यांनी 3-4 गोष्टी दिलेल्या आहेत ह्या वर्षासाठी. तर त्या आपण पुढे बघू. पहिली गोष्ट ही आहे चित्रनगरी किंवा फिल्म सिटी. तर नवरगाव तालुका रामटेक इथं होणार आहे. तर रामटेकमध्ये रामसृष्टी आणि कालिदास सृष्टी हे पण निर्माण करण्यात येणार आहे. तर ह्या फिल्म प्रोडक्शन साठी असणार आहेत. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे शाश्वत किंवा सस्टेनेबल. तर ह्याच्यामध्ये पण आपण 4 गोष्टी बघितल्या होत्या. कोणत्या कोणत्या? पहिली म्हणजे शाश्वत किंवा सस्टेनेबल शहर. ठीक आहे, शहर सस्टेनेबल असलं पाहिजे. त्यानंतर पाणी पण बघितलं होतं. पाणी का बरं? कारण की आता पाण्याचं व्यवस्थापन करायची खूप जास्त गरज आहे. तुम्ही ऐकलं असेल एल निनो, जे आपले फडणवीस जे आहे त्यांनी पण एल निनोची गोष्ट केली होती. एल निनो ह्या वर्षी येणार आहे आणि असं म्हणतात की जवळपास 140 वर्षातला सगळ्यात मोठा असणार आहे एल निनो. ह्याच्यामुळे दुष्काळ वगैरे येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थित वापरावं लागणार आहे. तर त्यासाठी आता ह्यांनी हे सस्टेनेबल मध्ये पाणी पण टाकलंय, पाण्याचं व्यवस्थापन. तर पहिलं काय शहर आहे, त्याच्यानंतर पाणी आहे म्हणजे हे शेवटचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक आहे वाहतूक आहे, वाहतूक, आणि चौथं कोणतं आहे? ऊर्जा. मेन गोष्ट ऊर्जा आहे. ठीक आहे, हे 4 आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण पहिलं बघू शाश्वत शहर. तर शहर विकास किंवा अर्बन डेव्हलपमेंट आहे. तर ह्याचं नियोजन काय करणार आहे, जे शहराच्या विकासासाठी 10 पेक्षा जास्त प्रादेशिक विकास प्राधिकरण किंवा त्याला म्हणतात ऑथॉरिटीज किंवा डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज बनवणार आहेत. आणि 50 पेक्षा जास्त म्हणजे हे बघा काय करणार, ते असे शहर बनवतील पूर्ण असे प्रॉपर प्लॅन असलेले रस्ते, घरं वगैरे प्रॉपर प्लॅन असलेले घरं किंवा शहर बनवणार आहे. आणि मल्टीपर्पज असणार आहे, म्हणजे इथं बाजारपेठा असतील, दुकानं असतील किंवा काही नवीन इंडस्ट्री वगैरे असेल, सगळं असणार आहे तिथं. आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकल बॉडीला 100% डिजिटाईज करणार आहे. तर त्याचं ते नियोजन आहे. त्याच्यानंतर आता ह्या त्यांनी मोस्टली मुंबई आणि नागपूरला जास्त भर दिलेला आहे, लक्षात ठेवा. आता ह्या 3-4 गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवायची गरज नाही, पण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा, मुंबई महानगर प्रदेशाचे उद्दिष्ट आहे जे मुंबईची इकॉनॉमी आहे 2030 पर्यंत, लक्षात ठेवा 2047 नाही तर 2030 पर्यंत आहे, $140 अब्ज वरून $300 अब्ज पर्यंत न्यायची आहे. ठीक आहे,
त्यानंतर तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई बनवायची आहे. तिसरी मुंबई कुठं? अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतू इथं. ठीक आहे. तिथं काय ग्रीनफील्ड विकास केंद्र बनवणार आहे. आता ग्रीनफील्ड म्हणजे काय की तिथं पूर्ण प्रॉपर नवीन बनवणार आहे. आता जे ऑलरेडी जुनं आहे तिथं जर काही बनवलं त्याला म्हणतात ब्राऊन फील्ड, आणि नवीन ग्रीनफील्ड म्हणजे काय जिथं ऑलरेडी काहीच नाही आहे नवीन बनवत आहे ते आहे ग्रीनफील्ड. ठीक आहे. त्यानंतर चौथी मुंबई आहे वाधवान पालघर परिसरात, वाधवान बंदर आहे तिथं लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस केंद्र विकास करणार आहे. त्यानंतर मुंबई सारखा ग्रोथ हब हा पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं बनणार आहे. त्यानंतर नागपूर, आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नवीन नागपूर म्हणून व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करणार आहेत. लक्षात ठेवा, इथं स्पोर्ट्ससाठी नाही आहे, किंवा नवीन नागपूर हे स्पोर्ट्ससाठी नाही आहे, किंवा सेवा किंवा सर्व्हिससाठी नाही आहे, किंवा इंडस्ट्रीसाठी नाही आहे. विचारू शकतात ते 4 ऑप्शन देतील, स्पोर्ट्स देतील, सेवा देतील, इंडस्ट्री देतील, आणि चौथं हे व्यापार आणि वित्तीय देतील. तर याचं लक्षात ठेवा, व्यापार आणि वित्तीय केंद्र आहे नागपूर, नवीन नागपूर. ठीक आहे. त्यानंतर वाहतूक आणि माल पुरवठा किंवा ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स. आता हे पण आपल्याला पूर्ण सस्टेनेबल पाहिजे. तर ह्यासाठी काय म्हणजे जर तुमच्या गाड्या वगैरे आहेत जास्त धूर वगैरे सोडत आहे तर त्या सस्टेनेबल नसणार आहे. त्यासाठी आपल्याला मेट्रो वगैरे चांगले लागेल. तर मेट्रो लाईन्स किती 12,000 किलोमीटरच्या असणार आहेत, आणि एक्सप्रेस वे म्हणजे जर रस्ते खराब असतील तर ते सस्टेनेबल नसणार आहे. त्यासाठी एक्सप्रेस वे 6,000 किलोमीटरचे बनवत आहे. त्यानंतर महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना किंवा रोड डेव्हलपमेंट प्लॅन आहे, हा 2025 पासून तर 2047 पर्यंत आहे. लक्षात ठेवा, 25 पासून तर 47 पर्यंतचा पूर्ण तोपर्यंत रस्ते बनवणार आहेत. किती? 6,272 किलोमीटरचे द्रुतगती किंवा त्याला एक्सप्रेस वे म्हणतात. त्यानंतर 14,919 किलोमीटरचे राज्य आणि जिल्हा मार्ग आहे, आणि पर्यटन परिपथ किंवा त्याला टुरिझम सर्किट म्हटलंय, हे जवळपास 4,200 किलोमीटरचे आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ह्या 2 लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर आहे सुधारित शक्तीपीठ महामार्ग. आता तुम्हाला माहिती असेल शक्तीपीठ महामार्ग आपण मागे करंट अफेअर मध्ये कव्हर केलं होतं. ते जवळपास 802 किलोमीटरचा महामार्ग आहे. कुठून? वर्ध्यामध्ये पोहोचणार आहे, तिथून तर पत्रादेवीपर्यंत. पण आता जे आपलं कोणता जिल्हा आहे तो? कोल्हापूर. तर कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी बरेचसे प्रोटेस्ट केले होते, त्याच्यामुळे ह्याचा रस्ता आता बदललाय. तर हा जवळपास 900 किलोमीटरच्या वरती झालेला आहे. तर लक्षात ठेवायचे, म्हणजे अजून पूर्ण प्रॉपरली प्लॅन बनलेला नाही, पण हे आतापर्यंत जेवढं हे झालंय तर आतापर्यंत पवनापासून पत्रादेवी हे तर फिक्स आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. सुधारित शक्तीपीठ महामार्ग. त्यानंतर गडचिरोलीमध्ये ग्रीनफील्ड विमानतळ बनत आहे, खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर महाराष्ट्र जहाज बांधणी योजना किंवा महाराष्ट्र शिप बिल्डिंग रिपेअर आणि रिसायकलिंग पॉलिसी आहे 2025 ची. तर हे महाराष्ट्राला शिप बिल्डिंग मध्ये एकदम भारी बनवायचं आहे. आतापर्यंत म्हणजे खूप सारा इथं पैसा वगैरे येत असतो, तर ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर ऊर्जा किंवा एनर्जी. आता आपल्याला माहित आहे की जी ऊर्जा असते सोलार एनर्जी किंवा विंड एनर्जी, तर ही असते क्लीन एनर्जी. तर अशी 75% ऊर्जा क्लीन एनर्जी असायला पाहिजे 2047 पर्यंत. हे आपलं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. बळीराजा म्हणजे शेतकरी, तर त्यांना मोफत वीज म्हणजे हे काय करणार आहे की जे कृषी पंप आहे, कृषी पंप किती 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे, तर त्यांनी जे युज केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे त्यांना काही बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल आले आहे, तर ते पूर्ण 100% सवलत देणार आहे. म्हणजे दिली आहे, आणि ते पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि पुढे पण देणार आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. सौर कृषी वाहिनी म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटीचा आहे. जवळपास 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचे क्षमतेचं सोलार एनर्जी कॅपॅसिटी. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 म्हणजे आधी पण होती, आता दुसरी आलेली आहे. तर काय करणार आहे? इथं 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करणार आहे, किंवा सोलार एनर्जी कॅपॅसिटी स्थापित करणार आहे कुठे? शेतांमध्ये. त्याच्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप. आता हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता भारताने किंवा महाराष्ट्राने एक गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केला होता, तर लक्षात ठेवायचं हे आपल्याला गोष्ट. मागेल त्याला सौर कृषी पंप, हे आपण मागे पण करंट अफेअर मध्ये कव्हर केलंय, पण परत सांगतो की मागेल त्याला सौर कृषी पंप ह्या योजनेअंतर्गत आपण डिसेंबर 2025 मध्ये एका महिन्यात 45,911, हा आकडा लक्षात ठेवा, 45,911 सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्र राज्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड नोंदवला होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पीएम कुसुम कंपोनंट बी, तर त्याचे पण अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र प्रथम आहे. कंपोनंट बी काय? हा पण कृषी पंपाचा कंपोनंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजना. आता ह्याच्यावर पण ऑलरेडी एमपीएससी मध्ये वगैरे प्रश्न विचारून झालेले आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? आठवते का? सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर
0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आता महाराष्ट्राने काढलेली आहे. आता स्मार्टचा लॉंग फॉर्म काय ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. असं स्मार्टचा लॉंग फॉर्म काय ते विचारू शकतात. सेल्फ सफिशियंट महाराष्ट्र रेसिडेन्शियल रूफटॉप सोलार स्कीम. रूफटॉप म्हणजे जे घरावर बसवतात ते. रेसिडेन्शियल लक्षात ठेवा, हे शेतीसाठी नाही आहे. स्मार्ट योजना ही शेतीसाठी नाही आहे, ही घरांसाठी आहे, लक्षात ठेवायची आहे. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी. त्यानंतर ग्रीन महाराष्ट्र आहे, 300 कोटी वृक्ष लागवड करणार आहे ग्रीन महाराष्ट्रासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर अपारंपरिक ऊर्जा योजना किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी पॉलिसी. आता रिन्युएबल आणि नॉन कन्व्हेन्शनल मध्ये थोडासा फरक असतो, खूप जास्त नसतो, पण इथे जास्त एक्सप्लेन करत नाही कारण की खूप जास्त लेंदी होईल. तर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी पॉलिसी आहे, तर ही महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 किंवा महाराष्ट्र रिन्युएबल एनर्जी आणि एनर्जी स्टोरेज कॅपॅसिटी ह्याच्या अंतर्गत 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे काय 75% कधी 2047 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर सर्वसमावेशक किंवा इन्क्लुसिव्ह. आता ही पण एक इम्पॉर्टंट पिलर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र न्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पण 4 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली म्हणजे सामाजिक न्याय, दुसरी म्हणजे काय की शिक्षण, त्याच्यानंतर तिसरी म्हणजे हेल्थ, आणि चौथी म्हणजे काय की सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवर का टाकलं त्यांनी मला काहीच कळत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. इन्क्लुझिव्ह मध्ये सॉफ्ट पॉवर कसं येणार आहे, पण ठीक आहे, त्यांनी टाकलं तर आपल्याला करणं गरजेचं आहे. तर सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह मध्ये पहिलं आपण करू सामाजिक न्याय व कल्याण किंवा सोशल जस्टिस आणि वेलफेअर. तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत ते आधी बघून घेऊ. बघा, हे आहे शेतकऱ्यांसाठी, म्हणजे शेतकरी आहेत. त्याच्यानंतर दिव्यांग किंवा जे अपंग वगैरे असतात किंवा ज्यांना डिसेबल्ड वगैरे म्हणतो आपण ते आहेत. त्याच्यानंतर जे आकांक्षित किंवा जे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत, आता हे नीती आयोगाची कन्सेप्ट आहे, नीती आयोगाने दिली होती कन्सेप्ट. तर जे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत, ज्यांना आपण थोडेसे बॅकवर्ड म्हणतो, तर ते जिल्हे, तर त्यांना पण आपण पुढे आणायचंय. ते पण इथे ह्या जे सामाजिक न्याय आहे किंवा कल्याण आहे तर त्याच्यामध्ये येत आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे काय, जे उमेद मॉल्स आहेत हे आहे एसएचजी किंवा सेल्फ हेल्प ग्रुप. तर हे आहे ग्रामीण भागातील महिलांसाठी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ग्रामीण भागातील महिला आहेत, आकांक्षित जिल्हे आहेत किंवा त्यांना ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणतो. त्यानंतर दिव्यांग कल्याण किंवा जे डिसेबल्ड आहे ते, त्याच्यानंतर जे फार्मर्स आहेत त्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ही फार्मर्स. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना किंवा फार्मर्स लोन्स वेवर झालेला आहे. कोणाच्या नावाने? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. हे एक नाव लक्षात ठेवा. कुठं? राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, म्हणजे एक डेट आहे 30 सप्टेंबर 2025, 30 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज अजून थकीत आहे, ज्यांनी अजून परतफेड केलेली नाही, तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे लक्षात ठेवा ही डेट. आणि सोबतच असे बरेचसे शेतकरी असतील की ज्यांनी कर्ज माफ म्हणजे कर्जमाफीची वाट न बघता प्रॉपरली त्यांचे पैसे परत केलेले आहे. ठीक आहे, बँकेचे. तर त्यांना तोटा होईल. त्यांनी काय केलेलं आहे, जे नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 2 लाखापर्यंत पूर्ण लोन वेवर आहे आणि 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ आहे. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग कल्याण, हे 36 कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास केंद्र कोणासाठी? दिव्यांगासाठी आहे. स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेंटर आहे. ठीक आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, 1% निधी राखून ठेवण्याचा निकाष आहे. ठीक आहे. त्यानंतर आकांक्षित जिल्हे, ह्याला काय म्हणतात? ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. हे नीती आयोगाची कन्सेप्ट आहे, तुम्हाला सांगितलं होतं. आणि हे कन्सेप्ट म्हणजे काय की जे जिल्हे थोडेसे मागे आहेत, जे अजून ऍस्पायर करत आहेत, ज्यांचे अजून आकांक्षा आहे काय की पुढे डेव्हलप व्हावं आपण, त्यांना म्हणतो आकांक्षित जिल्हे. आणि तालुके पण आहेत. ठीक आहे. तर सध्याचे गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम हे सध्या 4 जिल्हे आपण ह्यांना ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मध्ये टाकलेले आहे. आणि ह्या जिल्ह्यांसोबत आता अजून 6 जिल्हे, म्हणजे टोटल 10 जिल्हे होतील की जे ऍस्पिरेशन मध्ये जातील. कोणते कोणते? हिंगोली, जालना, पालघर, बीड आणि परभणी, हे 6 नवीन जिल्हे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन सॉरी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रुरल लिव्हलीहुड मिशन, तर 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलची मान्यता आहे. आता उमेद मॉल काय असतात की जे एसएचजी असतात, सेल्फ हेल्प ग्रुप वाल्या ज्या महिला असतात ग्रामीण भागातील, तर त्यांना म्हणजे त्या एसएचजी म्हणजे काय असतं की ते काहीतरी बनवत असतात, प्रॉडक्ट बनवतात, जसं लिज्जत पापड वगैरे आहे. तर तसं आणखी वेगळे पापड बनवा, हे बनवा, ते बनवा. तर ते विकणार कुठं? त्यासाठी प्रॉपर मार्केट पाहिजे. तर ते मार्केट म्हणजे काय? उमेद मॉल. तसे 13 जिल्ह्यांमध्ये मॉलची मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षण आणि कौशल्य विकास किंवा एज्युकेशन आणि स्किल्स. आता ह्याच्यामध्ये बघा,
एक उद्दिष्ट आहे की 100% मूलभूत साक्षरता किंवा फंडामेंटल लिटरसी झाली पाहिजे. म्हणजे काय की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, समजलं पाहिजे तुम्ही काय वाचताय ते. तर त्याला म्हणतात फंडामेंटल लिटरसी आणि न्यूमरसी. ठीक आहे. सोबतच 80% पदवीधरांसाठी त्याला म्हणतो आपण ग्रॅज्युएट्स, त्यासाठी रोजगार निर्मिती करायची आहे. तर ह्याच्यामध्ये काय केले त्यांनी एज्युसिटी किंवा मुंबई इथे आता हे एज्युसिटी म्हणजे काय बघा की अशा 5-6 जे युनिव्हर्सिटी आहेत जगभरातल्या, तर त्या एकत्र आणायच्या, त्या एकत्र आणून एका ठिकाणी कॅम्पस बनवायचा आहे. तर त्या कॅम्पसमध्ये ज्यांना जिथं वाटेल ते तिथे जाऊ शकतील. तर तशी आहे एज्युसिटी कुठं मुंबईमध्ये. ठीक आहे. भारतामध्ये पहिली एज्युसिटी बनवण्यात येत आहे. त्याच्यानंतर यांनी ऑलरेडी 5-6 युनिव्हर्सिटी सोबत करार वगैरे केलेला आहे. तर हे ऑलरेडी म्हणजे प्रोग्रेसमध्ये आहे मुंबईमध्ये. त्यानंतर दक्ष. आता दक्ष म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट, हे लक्षात ठेवायचे आहे. हे पूर्ण विचारू शकतात आणि ह्याच्यामध्ये महिमा पण आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण जे काय त्याला फुल फॉर्म, ते डायरेक्ट फुल फॉर्म विचारतात. मागे नीती आयोगाचा विचार होता, आणखी बऱ्याच गोष्टींचा विचारलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता दक्ष म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट. आता हे जे आहे हे वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने प्रकल्प राबवण्यात येत आहे. आता इथं काय दिसते तुम्हाला, स्किल्स आणि नॉलेज. आता ह्याचा काय अर्थ काय असणार आहे की ते स्किल्स आणि नॉलेज देण्यासाठी असणार आहे. तर हे काय करणार आहे, हे महिमा नावाची यांनी एक नवीन संस्था काढली आहे, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी दिसतंय आणि ऍडव्हान्समेंट. आणि हे काय म्हणतंय, अप्लाइड नॉलेज आणि स्किल्स. म्हणजे काय करणार आहे, इंटरनॅशनल जे फॉरेन मध्ये जे पोरं जात आहेत, ते फॉरेन मध्ये जाणाऱ्या पोरांना स्किल्स वगैरे देण्यासाठी बरोबर. तर तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक ती भाषा, कौशल्य आणि आर्थिक मार्गदर्शन करणार आहे. हे लक्षात ठेवा. दक्ष आणि महिमा दोन्ही लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर युनिकॉर्नच्या संख्येमध्ये महाराष्ट्र प्रथम. आता युनिकॉर्न म्हणजे काय की अशा स्टार्टअप्स असतात काही की ज्यांनी $1 बिलियन जे त्यांचे व्हॅल्युएशन आहे ते कम्प्लीट केलेलं असतं, त्यांना युनिकॉर्न म्हणतात. तर एवढे सारे युनिकॉर्न महाराष्ट्रात आहे की जे महाराष्ट्र प्रथम झालेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र स्टार्टअप एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन पॉलिसी 2025, स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण. आता इथे काय, स्टार्टअप आहे, उद्योजकता आहे आणि नाविन्यता. ठीक आहे. हे पण आपण ऑलरेडी म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात, करंट अफेअर्स मध्ये ऑलरेडी कव्हर केलं होतं, पण आपण इथे पण बघत होतो. ठीक आहे. तर बघा, पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवायचे आहे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ द्यायचे आहे. ठीक आहे. तर हे आहे स्टार्टअप योजना. त्यानंतर बिरसा. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे पण आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे, पण इथं परत घेतोय मी. बघा, म्हणजे करंट अफेअरच्या कोर्समध्ये केलेली आहे, पण बघा, बिरसा योजना आहे ही 2025 मध्ये आली होती. आणि कशासाठी, बिरसा बिरसा मुंडा तुम्हाला माहित असेल. बिरसा मुंडा कोणासाठी आहे, जे आदिवासी आहे तर त्यांचे जे सर्व आहे ते म्हणजे बिरसा मुंडा. तर बिरसा मुंडा तुम्हाला माहित असेल हे कशासाठी असणार आहे, ऑब्व्हियसली आदिवासींसाठी. आता हे आदिवासीसाठी योजना काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. काय, भारत इनोव्हेशन. भारत जरी असलं तरी महाराष्ट्र सरकारची आहे. इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता, म्हणजे आदिवासी युवकांना म्हणजे उद्योजकता, उद्योग निर्माते बनवण्यासाठी ही योजना आहे. 500 नवउद्योजक बनवायचे आहे, 200 स्टार्टअप्स काढायचे आणि 10,000 आदिवासी युवकांना मदत करायची आहे. तर अशी आहे ही बिरसा योजना. लक्षात ठेवा, स्टार्टअप साठी आहे, इनोव्हेशन आणि यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर याचा कालावधी 4 वर्षाचा आहे. हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे. 4 वर्ष कोणते कोणते, 2026-27 पासून ते 29-30 पर्यंत हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे बिरसासाठीचा. आधी नंदुरबार, गडचिरोली, पालघर, नाशिक या जिल्हा आणि चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये ते अंमलबजावणी होणार आहे, नंतर पूर्ण महाराष्ट्रभरात होणार आहे. लक्षात ठेवा, बिरसा योजना. त्यानंतर आरोग्य किंवा हेल्थ. आता ह्याच्यामध्ये काय, निसर्गोपचार तज्ञ केंद्र किंवा न्यूरोपॅथी हे सातारा जिल्ह्यात त्याचं केंद्र बनणार आहे. त्यानंतर प्रगती योजना हे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह ह्यासारखे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज, कम्युनिकेबल काय म्हणतात, एनटीडीज असतात काहीतरी, असं काहीतरी असतं, लक्षात नाही माझ्या. ठीक आहे. त्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी प्रगती योजना आहे. त्यानंतर शहरी आरोग्य आयुक्तालय किंवा अर्बन हेल्थ कमिशनरेट. आता हे कशासाठी असणार आहे बघा, की पूर्ण शहर असतात, तर कोणत्या शहरात कोणते डॉक्टर अवेलेबल आहे, कुठं कुठं मशीन अवेलेबल असतं, कुठं कुठं नसतं. तर ते जे कॉर्डिनेशन आहे, म्हणजे कसं असतं की एखादी जो काय त्याला पेशंट असतो त्याला लगेच लागत असतं, तर ते कधी कधी मिळत नाही. तर त्यासाठी कॉर्डिनेशन लागतं. ते कॉर्डिनेशन करण्यासाठी हे अर्बन हेल्थ कमिशनरेट असणार आहे. 29 महानगरपालिकेमध्ये, 247 नगर परिषदेमध्ये आणि 147 नगर पंचायतीमध्ये हे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन आहे. आता बघा, तुम्हाला सांगितलं नागपूरमध्ये आपले जे फडणवीस जे आहेत ते नागपूरचे आहेत, तर नागपूरसाठी यांनी बरेचसे जे इन्स्टिट्यूशन वगैरे ते दिलेले आहेत. बघा, नागपुरात उभारण्यात येत आहे एम्स सारखं. काय येत आहे, महाराष्ट्र
पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन नावाची एक एम सारखी संस्था असणार आहे, म्हणजे एकदम भारी, एकदम टॉप लेवलची. जशी की जे सरकारी दवाखाने असतात ना, सरकारी दवाखान्यात पण जे एमबीबीएस चे पोर आहेत त्यांचा नंबर लागणं मुश्किल असतं, तर त्याच्यापेक्षा पण भारी हे असणार आहे. महाराष्ट्र पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन असणार आहे नागपुरामध्ये. आता नागपुरामध्ये एम्स पण आहे बरं, एम्स पण आहे. दोन जे मेडिकल कॉलेज आहेत, गव्हर्नमेंटचे मेडिकल दोन कॉलेज आहेत, एम्स पण आहे, आणि हे आता नवीन पण बनत आहे. तर नागपुरात बरंच काही बनत आहे आता. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉफ्ट पॉवर. आता हे सॉफ्ट पॉवर तुम्हाला सांगितलंय काय असणार आहे. सॉफ्ट पॉवर म्हणजे जे हार्ड पॉवर नाही, सॉफ्ट पॉवर म्हणजे आपली जी कल्चर वगैरे आहे ते पुढे जात आहे, त्याला म्हणजे सॉफ्ट पॉवर. तर 12 किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये सामील करण्यात आलंय. हे आपण ऑलरेडी कव्हर केलं होतं. ते 12 किल्ले कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. एक किल्ला महाराष्ट्राचा आहे, दुसरा आणखी किल्ला आहे तो कोणत्या राज्याचा आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. एक किल्ला म्हणजे जवळपास 11 किल्ले आहेत ते महाराष्ट्रात आहे, आणि एक किल्ला आहे तो दुसऱ्या कोणत्याही राज्यात आहे. तो कोणता किल्ला आहे तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि प्रश्न असा पण येऊ शकतो, ते किल्ले माहित पाहिजे तुम्हाला की कोणते कोणते किल्ले आहेत. एक म्हणतील सिंहगड आहे, सिंहगड, त्याच्यानंतर तोरणा देतील, त्याच्यानंतर देतील रायगड, त्याच्यानंतर जिंजी. ह्या चार पैकी कोणता किल्ला आहे किंवा कोणता किल्ला नाही आहे ते पण विचारू शकतात. ठीक आहे. हे 12 किल्ले आपल्याला माहिती पाहिजे. नंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे, हे मौजे तुळापूर वढू बुद्रुक इथे त्यांची समाधी आहे. तर त्या समाधीचे काम म्हणजे कामकाज करणार आहे. त्यानंतर महात्मा फुले यांचे स्मारक आहे कुठे, मौजे कटगुण इथे त्यांचे स्मारक बांधणार आहे, खटाव सातारा इथे. त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र कुठे, नायगाव खंडाळा सातारामध्ये. हे जोड्या लावायला वगैरे विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अजिंक्य तारा किल्ला हा सातारा आणि महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांची संगम माहुली इथे त्यांची समाधी आहे, त्याच्या जतनासाठी आहे. ते मिशन लक्षवेधी आहे, हे राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिक मध्ये सहभाग नोंदवा ह्यासाठी आहे. ठीक आहे. हे सगळं सॉफ्टवेअर मध्ये येतं. त्याच्यानंतर सुशासन आणि गतिमानता. आता हे आपलं चौथं पिल्लर होतं. हे खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, ह्याच्यात म्हणजे खूप जास्त डेटा नाहीये किंवा ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतात असं काही नाहीये. तर आपण हे फक्त हे माहिती पाहिजे कोणते कोणते ह्याच्यात सब पिल्लर कोणते कोणते आहेत. प्रशासन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तंत्रज्ञान आहे, त्याच्यानंतर सुरक्षा सिक्युरिटी. हा, तंत्रज्ञानामध्ये हे लक्षात ठेवा, डेटा स्टेट डेटा सेंटर आहे ते नागपूरमध्ये बनण्यात येत आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सुरक्षा सिक्युरिटी. आता नागपूरमध्ये आपण काय काय बघितलं, हे एक सेंटर बघितलं, त्याच्यानंतर हे एक बघितलं, सॉरी कुठे गेलं ते, नागपूरमध्ये जे महाराष्ट्र, हा हे एक बघितलं, आणि अजून एक काहीतरी मागे मागे बघितलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वित्त मध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र पहिला आहे. त्याच्यानंतर कर रत्न, हा नागपूरमध्ये नवीन नागपूर पण बघितलं होतं आपण, नवीन नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा वित्त कलेक्शन मध्ये, सॉरी जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र पहिला आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कर रचना. तर आता बघा, आतापर्यंत तुम्ही काय बघितले, 4 पिलर्स बघितले. ते 4 पिलर्स म्हणजे काय असतात, पार्ट 1 बजेटचा पार्ट 1 असतात ते. आणि बजेटचा पार्ट 2 म्हणजे काय, कर रचना किंवा त्याला टॅक्स स्ट्रक्चर म्हणू शकता तुम्ही. तर टॅक्स स्ट्रक्चर म्हणजे जवळपास प्रत्येक बजेट असतं त्याच्यामध्ये असंच असतं. पार्ट 1 मध्ये तुम्ही स्कीमा वगैरे करत असता, आणि पार्ट 2 मध्ये तुम्ही पैसा कसा घेणार, कर वगैरे त्याचं इथं असतं. ठीक आहे. हे कर रचना बघा, म्हणजे मागच्या वर्षीचा जो स्वतःचा कर महसूल होता, टॅक्स रेव्हेन्यू होता, तो 2025 चा सुधारित अंदाज आहे 4,09,000 कोटी रुपये. आणि ह्या वर्षीचा 2026-27 चा त्याचे उद्दिष्ट म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत किती असणार आहे, 4,15,000 कोटी रुपये आपल्याला टॅक्स रेव्हेन्यू मुळे मिळतील, असा हा अंदाज आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा आता BS4 म्हणजे काय असतं, भारत स्टेज 4. आता भारत स्टेज हे इंजिन असतं, इंजिनचा प्रकार की तुम्ही इमिशन किती कमी करता, म्हणजे जसे जसे स्टेज वाढत असते तसे इमिशन कमी असतं. आता BS4 हे आधी होतं 2020 पर्यंत. 2020 नंतर भारताने आणलं BS6. BS5 न आणता BS6 आणलं डायरेक्ट. तर जेणेकरून आपलं इमिशन म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा जे बाकीचे पण पोल्युटंट्स आहेत ते कमी होतील. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण आता BS6 वर आहोत, आणि BS4च्या गाड्या ऑलरेडी अजून चालत आहेतच. ठीक आहे. तर आता गव्हर्नमेंटने काय केलं की जे पोल्युशन आहे ते कमी करण्यासाठी ते BS4च्या ज्या गाड्या आहेत ते त्या गाड्या जर तुम्ही स्क्रॅपमध्ये टाकल्या किंवा निष्कासित केल्या किंवा नष्ट केल्या, तर तुम्ही जर नवीन गाडी घेताय तर त्यावेळेस तुम्हाला मोटर वाहन करामध्ये 16% सूट मिळणार आहे. आणि त्यात जर गाड्या BS3 असल्या, म्हणजे त्याही पेक्षा जर खराब असल्या किंवा त्याच्या अगोदरच्या गाड्या असल्या, तर त्याला 30% सूट आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, BS4 वाल्या गाड्यांना 16%ची आहे, BS किती 3 वाल्यांना 30%ची आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक, आता हे आहे स्क्रॅप मध्ये टाकायचं. आता इथं आहे नवीन गाडी घ्यायसाठीच. जर BS4 आणि त्या खालची वायू प्रदूषणाची मानके किंवा ज्याला इमिशन नॉर्म म्हणतो, तर तशा जर तुम्ही वाहन घेत आहेत, कोणत्या नॉन ट्रान्सपोर्ट म्हणतात त्याला, किंवा
परिवहनेतर. तर ह्या ज्या प्रायव्हेट गाड्या जर तुम्ही घेताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स जास्त द्यावा लागेल. जर तुम्ही दुचाकी घेताय BS4 किंवा त्याच्यापेक्षा खालची, तर तुम्हाला 2000 वरून 4000 टॅक्स केलेला आहे. आणि जर हलके मोटर वाहन आहे किंवा पेट्रोल जे की पेट्रोलचे आहे तर त्याचा आधी टॅक्स होता 3000 रुपये, त्याचा आता 6000 केला आहे. आणि जर हलके मोटर वाहन आहे जे डिझेलचं आहे, हे प्रायव्हेट वाल्या वाहनाची गोष्ट झाली आहे, तर 5500 रुपये 3500 रुपये आधी टॅक्स होता, तो आता 7000 टॅक्स झालेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे डिपार्टमेंट, तर कोणत्या डिपार्टमेंटला सगळ्यात जास्त पैसा गेलेला आहे तर ते फक्त एकदा लक्षात ठेवून द्या. हे ज्या 5 सगळ्यात वरचे गोष्ट डिपार्टमेंट आहेत ते लक्षात ठेवा. सगळ्यात वरचं डिपार्टमेंट म्हणजे सगळ्यात जास्त पैसा कुठे गेलेला आहे, एनर्जी किंवा ऊर्जा क्षेत्राला किंवा ऊर्जा डिपार्टमेंटला. किती, 27, फक्त लक्षात ठेवा 27,000 करोड एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय, पब्लिक वर्क्स आणि रोड्स किंवा सार्वजनिक बांधकाम रस्ते जे डिपार्टमेंट आहे तर त्याला 26,000 करोड. आणि तिसऱ्या नंबरवर आहे वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, त्याला 24,000 करोड. ह्याचे हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त चौथ्या नंबरला वॉटर रिसोर्स आहे, पाचव्या नंबरला रुरल डेव्हलपमेंट आहे, ते लक्षात ठेवा. 6व्या नंबरला शहरी डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, महसुली जमा किंवा महसुली खर्च, ह्या तुम्ही फक्त एकदा वाचून टाका. हे जे आकडे वगैरे आहेत हे सगळे जास्त नाही केले तरी चालतील. फक्त हे म्हणजे जो पहिला आकडा आहे तर तेवढे लाख करोड तेवढेच लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे फक्त एकदा वाचून घ्या. पण ह्याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, ही गोष्ट आता आपल्याला माहिती आहे की FRBM ऍक्ट आहे. FRBM ऍक्ट म्हणजे काय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा 2003चा ऍक्ट आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जे फिस्कल डेफिसिट आहे ते 3% पेक्षा खाली असायला पाहिजे. तर महाराष्ट्राचं जे फिस्कल डेफिसिट आहे हे कन्सिस्टंटली 3% कमी आहे. ठीक आहे. तर याला मराठीत काय म्हणतात, राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी. तर हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आणि आणखी एक गोष्ट याच्यात सांगितले की स्टेट्स रेव्हेन्यू डेफिसिट हॅज कन्सिस्टंटली रिमेंड बिलो 1% ऑफ ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे काय, GSDP. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत दोन्ही, म्हणजे एकच फॅक्ट आहे, सेम आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय, अब रुपया किधर से आएगा किधर को जाएगा, तर हे आपल्याला बघायचं आहे. बघा, सगळ्यात जास्त पैसा कुठून येतोय, टॅक्स रेव्हेन्यू महाराष्ट्राचे जे स्वतःच आहे ते. दुसरी गोष्ट काय, जे कॅपिटल रिसिप्ट असतात, भांडवली जमा असतात, तर ते. त्यानंतर सेंट्रल टॅक्स, हे टॅक्स आहे हे महाराष्ट्र स्वतः कलेक्ट करतो ते आहे. आणि सेंट्रल टॅक्स म्हणजे तुम्हाला जे आपण 16 फायनान्स कमिशन घेतलं होतं तर त्याच्यामध्ये जे ग्रँट्स सांगत असतं, ग्रँट्स म्हणण्यापेक्षा जे डिव्हॉल्युशन सांगत असतं फायनान्स कमिशन, तर ते म्हणजे सेंट्रल टॅक्स. आणि ग्रँट्स इन म्हणजे पण तेच आहे, फायनान्स कमिशन जे सांगत असतं ते. आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे जे इतर फीज वगैरे घेत असतात ते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पैसा किधर को जाएगा, बघा, सगळ्यात जास्त पैसा कुठे जात असतो, जे महसुली खर्चाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांना जातो. दुसऱ्या नंबरला बघायला गेलं तर जे सॅलरीज किंवा वेतन वगैरे आहे तिथे जातो. तिसऱ्या नंबरला कुठे गेलं, तिसरा नंबर कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च, जिथे रोड वगैरे बनवायला, त्यानंतर पेन्शनवर जातो. त्याच्यानंतर 5व्या नंबरला इन्व्हेस्ट पेमेंट्सवर वगैरे किंवा व्याजावर वगैरे जात असतो. ठीक आहे. हे फक्त एकदा वाचून घ्या. तर अशा प्रकारे आपले पूर्ण महाराष्ट्राचं बजेट संपलेलं आहे. चलो फिर, बाय बाय.